आगामी महापालिका निवडणुकांसाठी महायुती आता ॲक्शन मोडवर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत आणि फडणवीसांच्या पुढच्या 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका होणार आहेत। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिंदे गटप्रमुखांचा हा मेळावा आणि बैठका घेणार आहेत, तर तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामध्ये मेळावा घेणार आहेत। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी मनपा निवडणुकांसाठी आता कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। तर अशा प्रकारे महत्त्वाच्या नेत्यांचे आता दौरे सुरू झालेले आहेत आणि त्या दृष्टीने सगळं राजकीय वातावरण ढवळायला सुरुवात झाली आहे। कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं आयोजन, मेळाव्यांचं आयोजन, पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि एकंदरीतच मोर्चे बांधणी आता सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टीने या सगळ्या भेटीगाठींना महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका मुख्यमंत्री घेणार आहेत संभाजीनगरमध्ये। त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सुद्धा संभाजीनगरमध्ये असणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी दोघे जण आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि यामध्ये योगेश खरे आणि विशाल करोळे, आपण या दोघांकडे जाऊया। विशाल करोळे संभाजीनगरमधून आहेत, तर योगेश खरे नाशिकमधून आहेत। सर्वात आधी आपण जाऊया योगेश यांच्याकडे। योगेश, एकंदरीतच मोर्चे बांधणी आता जोरदार सुरू झालेली आहे आणि म्हणूनच या बैठकांचं आयोजन करण्यात आले। काय नेमकं राजकीय वातावरण सध्या नाशिकमध्ये या दृष्टीने दिसतंय? नाशिक महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या 2-3 दिवसापूर्वी नाशिकमध्ये आले होते आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये येत आहेत। भाजपची उत्तर महाराष्ट्राची ते बैठक घेणार आहेत। यासाठी भाजपचे सर्व उत्तर महाराष्ट्रातले पदाधिकारी, जे काही मंत्री आहेत ते आणि माजी मंत्री, आमदार, खासदार हे सर्वजण आज नाशिकमध्ये उपस्थित झाले आहेत। आज दुपारी 2 ते 2:30च्या सुमारास मुख्यमंत्री नाशिकमध्ये येतील आणि पूर्ण या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। महापालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह 5ही जिल्ह्यांचा सर्व आढावा जो आहे तो या ठिकाणी घेण्यात येईल। आपण बघितलं तर मोठे मोठे बॅनर्स या परिसरामध्ये या ठिकाणी लागलेले आहेत। त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा हॉल आहे त्या हॉलची सुद्धा या ठिकाणी पोलीस तपासणी ही पूर्णपणे करण्यात आली। आता नुकतंच डॉग स्क्वॉड या ठिकाणी आलं आहे। आपण बघू शकतो की स्वामीनारायण बँक्वेट हॉल हा मागच्या बाजूला या ठिकाणी आहे। याच हॉलमध्ये मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत आणि सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत। एकूणच महापालिका निवडणुकांमध्ये 100+ जो काही नारा आहे तो नारा पूर्ण करण्यासाठीची ही तयारी आहे असं म्हणायला हरकत नाही। यानंतर ते संभाजीनगरला पण जाणार आहेत, म्हणजे एकाच दिवसात 2 विभागांचा आढावा ते या ठिकाणी घेणार आहेत। एकूणच नाशिक हे भाजपसाठी सर्वात महत्त्वाचं आहे, कारण गेल्या काळामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला, मनसेचा बालेकिल्ला म्हणून भाजप नावारूपाला आलेला आहे। आता ते पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्यासाठीचा प्रयत्न हा भाजपच्या या ठिकाणी दिसून येतोय। स्वतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वीच संपूर्ण आखणी ही या परिसराची केलेली आहे। नाशिक शहरातल्या महापालिका परिसरामध्ये कोण नेते आपल्याला हवेत, कोण दिग्गज आहेत, ते विरोधी पक्षातले सर्व नेते, पदाधिकारी हे आपल्या भाजपमध्ये सुद्धा त्यांचा प्रवेश करून घेतला आहे। अनेक जणांना ठाकरे शिवसेनेतून पण त्यांनी आपल्या याच्यात घेतलेला आहे। एकूणच विरोधकांचा सफाया त्यांनी केला आहे आणि या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक महत्त्वाची आहे। निश्चितच योगेश, असे संपर्कात रहा, लगतच्या जिल्ह्यामध्ये जाऊया। विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर संभाजीनगरमधून जोडले गेलेत। एकंदरीतच विशाल, संभाजीनगर सुद्धा हॅपनिंग आहे, कारण असं की एकतर शिवसेनेच्या 2ही महत्त्वाचे नेते येणार आहेत, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सुद्धा आहेत। एकंदरीतच या सगळ्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्याचं केंद्रस्थान संभाजीनगर सुद्धा आता बनत चाललंय। येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं ही सगळी मोर्चे बांधणी सुरू आहे। काय हे सगळं वातावरण सध्या आहे? अनुपमा, निवडणुका जवळ आल्याने आता नेत्यांची लगबग सुरू झाली असं आपण म्हणू शकतो आणि या संभाजीनगरवर प्रत्येकच पक्षाला आपला झेंडा रोवायचा आहे। त्यामुळं संभाजीनगरमध्ये भगवा कोणाचा याची चर्चा जोरदार सुरू आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगरमध्ये येणार आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांची आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं नियोजन बैठक ते घेणार आहे। दुपारी 4 वाजता ते बैठकीला सुरुवात करणार आहे आणि रात्री 11 वाजेपर्यंत मॅरेथॉन या सगळ्या बैठका चालणार आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जिल्हावाईज या बैठकीमध्ये आढावा घेण्यात येईल। तिथं कुणालाही, म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातील कुठल्याही कार्यकर्त्याला प्रवेश नाही, माध्यमांना सुद्धा तिथं प्रवेश नाकारण्यात आलेला आहे। गुप्त पद्धतीनं या सगळ्या बैठका घेण्यात येणार आहे आणि नक्की निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपचं स्थान काय याची चर्चा मुख्यमंत्री कार्यकर्त्यांसोबत करणार आहे। तर आजच्याच दिवशी म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा संभाजीनगर दौऱ्यावर आहे।
दुपारी ते गटप्रमुखांची बैठक घेणार आहेत. त्याचबरोबर निवडणुकांच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे, संभाजीनगरमध्ये शिवसेनेचं अस्तित्व कसं कायम राहील यासाठी काही जुन्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनी बोलवलेलं आहे. आणि आजच ते संभाजीनगरमध्ये विभागीय प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा करतायत. म्हणजे निवडणुका जवळ आल्या आणि सगळे नेते कामाला लागले असं आपण निश्चितपणे म्हणू शकतोय. एक महत्त्वाचं आहे अनुपमा की उद्धव ठाकरे यांनी 11 तारखेला संभाजीनगरमध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी हा सगळा मोर्चा असल्याचं बोललं जात आहे. मात्र 11 तारखेला उद्धव ठाकरे येत आहे. निश्चितपणे उद्धव ठाकरे त्यांच्याही प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करणार अशी माहिती मिळते. त्यामुळं उद्धव ठाकरेच्या एक दिवसच आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये आले अशी जोरदार चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. शिवसेना विरुद्ध भाजप असं काहीसं हे चित्र दिसतं. अजून महायुतीमध्ये कोण किती जागा लढवणार याची कुठलीही चर्चा झाली नाही. मात्र शिवसेना वेगळं आपलं सगळं नियोजन करताना दिसत आहे, भाजप आपलं वेगळं सगळं नियोजन करताना दिसत आहे. आणि कुठंतरी संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची जी ताकद आहे ती कमी करण्याचा प्रयत्न या आजच्या बैठकांच्या माध्यमातून या दोन्ही पक्षांचा असेल असं आपल्याला म्हणता येईल. अगदी नक्कीच. एकंदरीतच निवडणुकांचा धुरळा आता उडायला सुरुवात होणार हे सगळं चित्र आता या सगळ्या दौऱ्यांमधून दिसून येत आहे. दोघांचाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. योगेश खरे आणि विशाल करोळे आमचे 2 प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.